हिमालयं समारभ्य यावदिन्दुसरोवरं तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते। आसिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिकः पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदुर इति स्मृतः। बंधू आणि भगिनींनो, आपल्या सुभाषितकारांनी फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे. ते म्हणतात, पृथिव्या त्रीणि रत्नानि जलम अन्नम सुभाषितम मूर्खो हि पाषाण खंडेषु रत्नो संज्ञा विधीयते. या पृथ्वी तलावर खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाची अशी तीनच रत्न आहेत. एक जल, दोन अन्न आणि तीन उन्नत उदात्त महान मंगल कल्याणकारी सकारात्मक स्वरूपाचे विचार. याच महान विचारांचं पूजन आज आपण करणार आहोत. निमित्त आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 139व्या जयंतीचं. सावरकरांच्या विचारांचं पूजन करावं असं जेव्हा मनात आलं तेव्हा माऊलींची ओवी स्मरली. माऊली म्हणतात, हे अपार कैचेनी कवळावे महातेज कवने धवळावे गगन मुठी सुवावे मशके केवी. खरोखरी सावरकरांचं विभूती महत्व, अलौकिकत्व, पुरुषोत्तमत्व इतकं अलौकिक आहे, इतकं अचाट आहे, इतकं अथांग आहे, अमर्याद आहे की त्यांच्या चरणाची धूळ देखील स्पर्श करण्याची माझी तरी खरं तर लायकी नाही. पण तरी देखील या महान विभूतीच्या चरणी यथाशक्ती यथामती आपल्या विचारांचं पुष्प समर्पित करून त्यांची पूजा बांधावी या नम्र हेतूनं मी हे मंथन चिंतन करतो आहे. आपण सर्व जाणताच सावरकरांचा जन्म नाशिकला भगोर येथे झाला. त्यांच्या मातोश्रींचं नाव राधा, पिताश्रींचं नाव दामोदर. एकूण ही 4 भावंड. थोरले गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर, मधले विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्याराव सावरकर, धाकटे नारायण दामोदर सावरकर उर्फ बाळ सावरकर. याशिवाय एक भगिनी देखील यांना होती. असा हा गोड छानसा परिवार नाशिकला भगूरला जन्माला आला हे तुमचं आमचं भाग्य म्हणायचं. ज्याप्रमाणे ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपानदादा आणि मुक्ताई, तद्वतच हा परिवार देखील तितकाच गोड, तितकाच उत्तम, तितकाच गोड, बुद्धिमान, सुसंस्कारी, सुसंस्कृत असा हा परिवार. या परिवाराला लहानपणीच नजर लागली काळाची. खरं तर सगळ्याच महान विभूती महत्वांकडे पाहिलं की परिवाराच्या बाबतीत काही शापच असतो का? नियतीनं काही निश्चितच केलेलं असतं का? काळानं अशा महापुरुषांच्या बाबतीत घाला घालायचाच असं काही नियोजलेलंच असतं का? कारण आपण जरा चिंतन केलं, जरा विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात येईल की सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीत आई वडिलांचं छत्र हे लहानपणीच हरवलेलं आहे. 99% याला कोणी अपवाद नाही. बाबासाहेब आंबेडकर, आई आणि वडील यांचं छत्र बालपणीच हरवलं. महात्मा गांधी बालपणीच आई वडिलांचं छत्र हरवलं. माऊली ज्ञानोबराय झोपेत असतानाच आई वडील देहांत प्रायश्चित्ताकरिता निघून गेले. आणखीन किती उदाहरणं द्यावीत. आणि असाच निष्ठुर न्याय नियतीनं
विनायक दामोदर सावरकर आणि या भावंडांच्या बाबतीत देखील केला. अवघे 10 वर्षाचे सावरकर असताना आई राधाई मातोश्रीचं छत्र हरवलं आणि पुढे प्लेगची साथ जी 1897च्या सुमारास आली त्यात वडील गेले. ही भावंड अनाथ झाली. पण खरं तर या राष्ट्राला सनात करण्यासाठी, या राष्ट्राचं पितृत्व स्वीकारण्यासाठी, या राष्ट्राचं मातृत्व स्वीकारण्यासाठी ही बालकं अनाथ झाली. पण खऱ्या अर्थानं आम्हाला या बालकांनी सनाथ केलं. बाबाराव सावरकर यांनी लगेचच वडिलांची आईची जागा घेतली. त्यांची वहिनी, खरं तर त्यांचं नाव यशोदा, पण लाडानं प्रेमानं सगळेच त्यांना येसू वहिनी म्हणत असत. यांनी आई वडिलांची जागा घेतली आणि या भावंडांचं पालनपोषण उत्तम तऱ्हेनं, दारिद्र्य असलं तरी देखील उत्तम तऱ्हेनं त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांनी केलं. सावरकरांचं बालपण हे नाशिकलाच गेलं. माध्यमिक शिक्षण हे सावरकरांचं इथंच झालं. बालपणीच सावरकर धाडसी, वीरश्रीनं ओथंबलेले, अलौकिक बुद्धिमत्तेचे, ओजपुंज तेजस्वी वक्तृत्व वाणी लाभलेले, सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारे हे बालक काहीतरी अचाट अलौकिक करून दाखवणारच याची चुणूक, याची झलक ही लहानपणी सगळ्यांनाच जाणवली. आणि म्हणूनच त्यांचे शिक्षक आणि आजूबाजूची थोरली माणसं त्यांना मुद्दामून म्हणत असत, अरे विनायका, तुझं नाव देखील विनायक आहे रे. विनायक म्हणजे गणेश, गणपती बाप्पा, विघ्नहर्ता. या भारतावर जे विघ्न आलंय, सगळ्या अमावस्या जणू युती करून भारतावर येऊन कोसळलेल्या आहेत. सगळीकडे अंधारी रात्र आहे, सगळीकडे गडद अंधार आहे, काळा कुट्ट अंधार आहे, सगळीकडे हाहाकार आहे, दुःखाचे डोंगर आहेत, असहाय्य जनता. कुणी कुणाचा वाली नाही, कुणी कुणाचा सांभाळ करता इथे उरलेला नाही. आणि अशा काळात तुझा जन्म झालाय. तू खऱ्या अर्थानं नाव सार्थकी लावशील आणि या राष्ट्रावर आलेलं, या भारत भूमीवर आलेलं, या जनतेवर आलेलं विघ्न तू हरण करशील अशी आम्हाला खात्री वाटते रे. तुझ्याकडे पाहिल्यानंतर ती खात्री पटते बरं. आणि काय योगायोग आहे, तुझं नाव देखील सावरकर. सावर आणि कर याची फोड जर का केली तर सांभाळ. आणि हात, तुझे हात बलदंड होऊ देत, तुझे हात समर्थ आहेत, तुझे हात शक्तिशाली आहेत. आणि आम्हाला खात्री आहे तुझ्या या हाताने या जनतेला, या भारताला, या भारत मातेला, या मानवतेला तू सावरणार आहेस. या संस्कृतीचा, देव, देश आणि धर्माचा तू नक्की उद्धार करशील बरं. आणि हे ऐकल्यानंतर विनायकांना देखील नम्रपणे म्हणावं, होय, तसा प्रयत्न मी नक्की करीन. होय, मी नक्की शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या भारत मातेच्या मुक्ततेसाठी कटिबद्ध राहीन. आणि काय योगायोग आहे, काय विलक्षण आहे. या भारतामध्ये दैदिप्यमान असं एक कर्तृत्ववान विभूतिमत्व झालं, ज्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांचं कौतुक करताना कवी भूषण म्हणतो, इंद्रजमी जंबूपर वाढव स्वहम्म रावण सदम्म पर रघुकुल राज है, पवन बारी बाह पर दावा द्रुम्र दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है, तेजतमी अंश पर कन्नोजमी कंस पर तोमलेंछ वंश पर शेर शिवराज है, तोमलेंछ वंश पर शेर शिवराज है.
त्यांनी प्रतिज्ञा करावी, प्रतिपद चंद्र रेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शहा सून श्वशैषा मुद्रा भद्राय राजते, अशी शिवगर्जना ज्यानं केली आणि ती सार्थकी करून दाखवली ते छत्रपती शिवाजी राजे वयाच्या 14व्या वर्षी या भारत मातेच्या मुक्ततेची शपथ घेतात, म्लेच्छांचा पाडाव करण्याचा निश्चय करतात, दैत्यांचं हनन, राक्षसांचं पारिपत्य करण्याचं निश्चित करतात आणि 14व्या वर्षी शपथ घेतात. तोच पायंडा त्याच पथावरून चालत वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी या वीरानं देखील शपथ घेतली. भगूरची देवी त्या आई समोर सावरकर गेले आणि आईला सांगितलं, आई मी स्वातंत्र्य देवतेचा केतू उभारीन आणि मारिता मारिता मरे तो झुंजेन, शेवटच्या श्वासापर्यंत झुंजेन, पण आई मी या भारत मातेला मुक्त केल्याशिवाय मरणार नाही बरं. आणि खरंच एवढी अरिष्ट आली, एवढी संकट आली, एवढी प्रतिकूलता आली, पण तरी देखील भारत मातेला स्वातंत्र्य करूनच हा स्वातंत्र्यवीर या भारत मातेचा निरोप घेता झाला बरं. आणि बालपणीचं शिक्षण इथे झालं, पुढे पुण्याला गेले. पुण्याला गेल्यानंतर महाविद्यालयात यांनी तिथे काय करावं, तरुण मित्रांना एकत्र करावं, त्यांना भारत मातेचं महत्त्व सांगावं, त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती पेरावी, त्यांच्यामध्ये धर्माचा, देवाचा, देशाचा गौरव सांगावा, आपल्या पूर्वसुरींच्या अलौकिक कर्तृत्वाचे धडे वाचावेत आणि त्यांच्यातलं तेज त्यांना सांगावं. लोळ मी चैतन्याचा, लोळ मी तेजाचा, छावा मी चैतन्याचा, हे त्यांच्यामध्ये जागवावं. त्यांना सांगावं की अरे भारत, भा म्हणजे तेज, भा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे चैतन्य, आणि या चैतन्याला जागवण्यासाठी, या तेजाला पुन्हा निर्माण करण्यासाठी, या प्रकाशाचा पुन्हा उजेड दाखवण्यासाठी जो कायम रत राहतो तो भारत. आपण भारतीय आहोत, आपण सामान्य नव्हेत. आपण रडण्यासाठी आपला जन्म झालेला नाही, कुडण्यासाठी, कणण्यासाठी, विव्हळण्यासाठी आपला जन्म झालेला नाही. शत्रूशी 2 हात करण्यासाठी, हिमालयाला उचलून फेकण्यासाठी, सागराला पिऊन टाकण्यासाठी आणि गगनाला देखील कवेत घेण्यासाठी आपला जन्म झालाय बरं. तरुणांनी ऐकावं, टाळ्या वाजवाव्यात. सावरकरांनी सांगावं, मला टाळ्या नकोत, मला वचन हवी आहेत, मला निश्चय हवाय, मला शपथा हव्यात, मला प्रतिज्ञा हवी आहे तुमची. कोरडी आश्वासनं नकोत, कोरडे अश्रू नकोत, कोरडी हाय हाय नको, मला प्रत्यक्ष कार्यवीर हवेत बरं. आणि तरुणांनी देखील सांगावं, विनायका तू सांग रे, तुझ्यासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, या भारत मातेसाठी आम्ही स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी, स्वतःच्या आयुष्याची होळी करण्यासाठी अखंड अहोरात्र नित्य तत्पर आहोत बरं. हवं तर परीक्षा घेऊन बघ. आणि मग सावरकरांनी इथे काही प्रयोग करावेत. विदेशी कपड्यांची होळी केली, त्याला सुद्धा तरुणांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. आणि याच काळात भारतामध्ये काही चळवळी वेगळ्या मार्गाने चालू होत्या. पैकी एक चळवळ नेमस्थानची, ज्याने भारतामध्ये चळवळ सुरू केली त्यांना सुद्धा आपण नमन केलं पाहिजे. पण या नेमस्थानमध्ये किती नेभलटपणा असावा. ते इंग्लंडच्या राणीला आपली आई मानत असत आणि इंग्लंडच्या राजाला आपला पिता
काय कमाल आहे. ही असली वाक्य, असले ठराव, असली भाषणं कानावर आली की सावरकरांचं पित्त खवळत असे. त्यांच्यातला राष्ट्रभक्त असा चवताळून उठत असे. त्यांचं राष्ट्रभक्ताचं रक्त असं आतून पेटून उठत असे. आणि ते या नेमस्तांना विचारत असत, इंग्लंडचा राजा तुमचा बाप आहे, मग तुमच्या आईचा कोण? इतक्या थराला जाऊन सावरकर यांना झापत असत. त्यांचा सात्विक संताप उफाळून येत असे. त्यातून काही माणसं त्यांच्या विरोधात गेली, जी शेवटपर्यंत या महामानवाचा विरोध करत राहिली. दुर्दैव आमचं, त्यांना कायम विरोध करत राहिली. या अलौकिक विभूती महत्वाला फारसा मी समजू शकलो नाही. त्यांना समजणाऱ्यांपैकी लोकमान्य टिळक. लोकमान्यांना माहीत होतं की हा साधा सुद्धा वीर नाही, हा कर्तव्यदक्ष, अखंड सावध, तत्पर राहणारा तेजस्वी तपस्वी वीर आहे. म्हणून त्यांचे राजकीय आणि राष्ट्रीय गुरु जर खऱ्या अर्थानं कोणी असतील तर ते लोकमान्य टिळक आहेत. सावरकरांच्या बालपणी आणि तरुण वयामध्ये काही क्रांतिकारकांचा त्यांच्यावर फार खोलवर प्रभाव पडला. वासुदेव बळवंत फडके, याशिवाय जॅक्सनचा वध करणारे, या असल्या अनेक क्रांतिकारकांचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. आणि या क्रांतिकारकांना स्मरत आठवत ते म्हणत असत की होय, तुम्ही जो क्रांतीचा स्फुलिंग चेतवलाय ना, तो मी धगधगता ठेवणार आणि भारत मातेला मुक्त करणार. या इंग्रजी दैत्यांना या स्वातंत्र्याच्या आग्नीत मी आहुती देणार मी यांची आहुती. आणि मग या वीरानं एक निश्चय केला. छत्रपती शिवाजी राजानं आग्र्याला जाऊन जसं औरंगजेबाच्या सत्तेचा माज उतरवला, तसं आपण देखील इंग्लंडला गेलं पाहिजे आणि वाघाच्या गुहेत जाऊन त्याचा जबडा फाडला पाहिजे. हा सिंह आहे. आणि म्हणून हे धाडसाचे विचार डोक्यात आले. मात्र त्यांनी लोकमान्यांना बोलून दाखवले. बॅरिस्टरी करण्याच्या निमित्तानं त्यांनी तिकडे जायचं निश्चित केलं. लोकमान्य टिळकांनी त्यांना सहाय्य केलं. अनेकही इतर सहाय्यभूत झाले आणि इंग्लंडला 1906 साली सावरकर गेले. तिकडे गेल्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांना जाऊन ते भेटले आणि त्यांचं असलेलं इंडिया हाऊस ह्याच्यात ते जाऊन राहिले विद्यार्थी म्हणून. त्यांना तिथे स्कॉलरशिप देखील मिळाली होती त्यांच्याकडूनच. तिथे गेल्याबरोबर सावरकरांनी सांगितलं, हे इंडिया हाऊस कशा करता, भारत भुवन का नाही? ते म्हणाले, आपण इंग्लंडला राहतो, त्यांना वाचता आलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे. ते म्हणले, त्यांना कळलं पाहिजे म्हणून आपण आपली नावं का बदलायची, आपली संस्कृती का सोडायची, आपल्या विचारांशी फारकत का घ्यायची? इंडिया हाऊस तुम्हाला हवं असलं तर ठेवा, पण खाली आणखीन एक पाटी लावा, भारत भुवन. आणि ती लागली. लगेचच इंग्लंड मधल्या पत्रकारांना, विचारवंतांना, लेखकांना कळलं, भारत भुवनची पाटी लागली म्हणजे सावरकर इंग्लंडला आला. सूर्य उगवला की सांगावं लागत नाही. गुलाब पुष्पाचा सुगंध दरवळला की ओळखायला वेळ लागत नाही आणि चंदनाला आपला परिचय सिद्ध करावा लागत नाही. अशीच गत या धगधगत्या तेजस्वी वीराची. तिथे हा बॅरिस्टरी करण्यासाठी गेलेला वीर काय केलं त्यांनी? गेल्यानंतर ग्रंथ लिहायला सुरुवात केली. मॅझिनीचं चरित्र, इटलीचा क्रांतिकारक, हा ग्रंथ लिहिला आणि भारतात छुप्या मार्गाने पाठवून दिला. बाबाराव सावरकरांनी तो छापला, प्रकाशित करून भारतात वाटला.
एवढा परिणाम झाला या ग्रंथाचा की इंग्रजांना त्या ग्रंथावर बंदी घालावी लागली. आणि बंदी घातल्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं की आपण बंदी घालण्याचा प्रयत्न करतोय तसा तो ग्रंथ अधिक वाचला जातोय. नदीचा प्रवाह जितका अडवायचा प्रयत्न कराल तितकी ती दगड खडक डोंगर फोडून बाहेर पडते. सागराला थांबवण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याच्या लाटा या फोडून तोडून वरती गेल्याशिवाय राहत नाही. तसे हे तेजस्वी ओजस्वी विचार लोकांपर्यंत यानं त्या मार्गानं पोहोचत होते, स्फुल्लिंग चेतवत होते, लोकांना जागवत होते, क्रांती पेटवत होते, घडवत होते आणि स्वातंत्र्य देवतेच्या बेड्या तटातट तोडण्यासाठी माणसं सिद्ध होत होती. आणखीन काय केलं? पुढचा आणखीन एक ग्रंथ लिहिला 1857चे स्वातंत्र्य समर. या ग्रंथानं देखील अलौकिक क्रांती करून दाखवली, अलौकिक परिणाम घडवून आणला. पिस्तूल तिकडनं पाठवली. आणि एवढंच नाही तर बॉम्ब तयार करण्याचं देखील तंत्र त्यांनी शिकून घेतलं त्यांच्या सहकार्याने. आणि तिथेच बॉम्ब तयार करण्याचा राहत असलेल्या ठिकाणीच उद्योग सुरू केला. तिकडून भारतात बॉम्ब पाठवले. 6 साली गेलेला हा महापुरुष 1908 साली भारतात बॉम्ब पोहोचला सुद्धा आणि भारतात पहिला बॉम्बस्फोट झाला सुद्धा. एका बाजूला बॅरिस्टरीचा अभ्यास करतायत, एका बाजूला 1857चे स्वातंत्र्य समर लिहित आहेत, एका बाजूला मॅझिनीचं चरित्र लिहित आहेत, बंदुका भारतात पाठवतायत, भाषणं देत आहेत, चळवळीत सक्रिय आहेत. किती विविध अंगानी, विविध आयामी, बहुआयामी हा विभूती पुरुष आहे. आपल्या विचारांच्या, स्मृतीच्या, चिंतनाच्या, कल्पनेच्या कितीतरी अगाध उंचीचा हा महापुरुष आहे. थक्क होतं. बरं, याच्या सामर्थ्याचा, याच्या चातुर्याचा, हजारजबाबीपणाचा नमुना जर का द्यायचा झाला तर एकच देता येईल. इंग्रज अधिकाऱ्यांना, पोलिसांना असं कळलं की बहुतेक भारत भवन, इंडिया हाऊसमध्ये काहीतरी बॉम्ब बनवण्यासारखा उद्योग सुरू आहे. आणि एके दिवशी पोलिसांची धाड पडलीच. सावरकरांचा एक सहकारी वरती टेहळणी करत होता गच्चीवर. त्यानं धावत येऊन सांगितलं पोलीस इकडे येत आहेत. सेनापती बापट ते घाबरले. बाकीचे सहकारी थरथर कापायला लागले. सावरकर म्हणाले घाबरू नका, थांबा जरा. ज्या खुर्चीवर ते बसले होते ते म्हटले बॉम्ब इथे खुर्ची खाली आणून ठेवा. अरे म्हटले मध्ये कपाटात ते तिकडे राहू दे की साहित्य. नाही म्हटले मी बसलोय त्या खुर्ची खाली आणून ठेवा. आणलं साहित्य. इंग्रज अधिकारी, पोलीस अधिकारी आला. सावरकरांनी त्याला कपाट उघडून देत आहेत, गाद्या उघडून दाखवतायत, सगळी अलमारी, सगळी जे जे काही असेल ते सगळं उघडून दाखवत आहेत. तो पोलीस अधिकारी असं धडाधड धडाधड उचलतोय, बघतोय. सावरकर हसत हसत त्याला म्हणतात, अहो जरा गादी हळू उचल की, बॉम्ब तपासताय तुम्ही, खाली गादी खाली बॉम्ब असला. मग हसायला लागला तो अधिकारी. सावरकर टाळ्या पिटून हसायला लागले. बाकीचे सहकारी हसतायत. पोलीस अधिकारी अचाट थक्क झाला. तो म्हणाला, अरे इथे कसा बॉम्ब असेल? एवढी बिनधास्त हसताय ती माणसं. चिंतेचा, घाबरण्याचा, भीतीचा लवलेशही नाही. यांच्याकडे कसला आलाय बॉम्ब? तो निघाला. थोडासा पुढे गेल्यानंतर सावरकर त्याला हाक मारून म्हणतात, साहेब साहेब 1 मिनिट परत येता काय? त्याला काय नाही म्हटले, चहा घेऊन गेले असता. जाता आमच्याकडे चहा घेऊन? तो मागे आला आणि म्हणाला, नाही आता मी ड्युटीवर आहे, मला चहा घेता येणार नाही. सावरकर म्हणाले, ठीक आहे, आमची खुर्ची गरीबाची, त्याच्यावर तरी बसून बघा. बाकीच्यांना पुन्हा भीती. काय काय माणूस आहे हा? अरे काय सैतान आहे हा? खाली तिथे बॉम्बचं साहित्य ठेवलं, बॉम्ब ठेवलं आणि हा म्हणतो या खुर्चीवर बसून बघा, गरीबाची खुर्ची. पोलीस अधिकारी नाही हो म्हणाला, आता मला वेळ नाही आहे.
आणि मग बाकीच्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. बाकीचे सहकारी म्हणतात, अरे सैताना, आपण तिथे बॉम्ब ठेवला आणि तू काय थट्टा करतोयस? ते म्हणाले, अरे तो त्या खुर्चीवर बसला असता आणि समजा बॉम्ब फुटला असता तर आपला प्रयोग तरी झाला असता. किती पॉवरफुल बॉम्ब येते. मग सगळे टाळ्या पिटून हसायला लागले. म्हणजे असल्या संकटाच्या परिस्थितीत देखील इतकं संयमी, इतकं शांत राहता येणं हे केवळ आणि केवळ अवतारी पुरुषांनाच शक्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये, अतिशयोक्ती ठरू नये. म्हणून त्यांना नमन आहे. आणि यांच्याकरता म्हणावं लागतं की बाबा तुम्हाला सलाम आहे. सावरकरांचं वक्तृत्व काय ताकदीचं होतं. सुभाषितकारांनी म्हटलंय, शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवती मानवः. 100त एखादा शूरवीर, 1000त एखादा पंडित आणि 10,000त एखादा खरा वक्ता. सावरकरांसारखा तर कोटीत, अब्जावधीत एखादा वक्ता असा हा ताकदीचा वक्ता आहे. म्हणून या वक्त्याला सलाम आहे. आणि मग भारतामध्ये सावरकरांच्या कार्याची आग, तिचं लोण पसरत होतं आणि हे सावध झाले आणि यांनी निश्चित केलं की कशात तरी सावरकरांना अडकवलं पाहिजे. आणि मग सावरकरांना वेगवेगळ्या खटल्यांमध्ये अडकवलं आणि त्यांना अटक करायचं निश्चित केलं. मधला सगळा कथाभाग मी आपल्याला सांगणार नाही, कारण पाल्हाळ लागेल आणि भाषण किंवा व्याख्यान किंवा चिंतन जास्त लांबेल. म्हणून आता पटकन जर का जायचं झालं तर सावरकरांवर खटले ठेवण्यात आले, भरण्यात आले आणि सावरकरांना अटक झाली. 1908 साली सावरकरांना अटक झाल्यानंतर खटले भरले त्यांच्यावर आणि तिकडून भारतात आणत असताना मार्शलिसला मारलेली उडी ही सगळ्यांना ज्ञात आहेच. त्यातून दुर्दैवानं देशाच्या आणि स्वातंत्र्यवीरांच्या आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दुर्दैवानं सावरकर सापडले. पुढे खटला चालला आणि 1910 साली सावरकरांना जी शिक्षा झाली 50 वर्षाची. इतिहासात 50 वर्षाची शिक्षा झालेला हा दुर्मिळच म्हणायचा वीर. पण अशा परिस्थितीत देखील धैर्य, शौर्य, गांभीर्य कायम ठेवत इंग्रज अधिकाऱ्यांना देखील यानं सांगावं की 50 वर्ष तुम्ही मला शिक्षा देताय, तुमचं सरकार जर इथे राहणार आहे 50 वर्ष. आणि होय, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारील रिपू जगती असा कवन जन्मला. आमच्या भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लद्यन्त्यापो न शोषयति मारुतः न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूया अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश होतो, देहाचा नाश होतो, पण आत्मा अमर आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. आग पाणी या सगळ्याच्या पलीकडे नित्य आहे, तो आनंद स्वरूप आहे तो. म्हणून मी पुन्हा जन्माला येणार आणि तुमच्या मानगुटावर बसणार. दैत्यांनो, दानवांनो, तुमचं पारिपत्य केल्याशिवाय मी राहणार नाही, अशी शिवगर्जना या संकटात देखील करावी. हे केवळ केवळ अलौकिकत्वच, केवळ अथांग, केवळ विशेष. आणि मग सावरकरांना अंदमानला पाठवल्यानंतर झालेला सगळा त्रास, याच्याकरता आपण जन्मठेप, काळे पाणी अशा ग्रंथांचा जरूर अभ्यास करावा. जास्त सांगण्याची गरज पडू नये, आपण स्वतःच त्याचं परिशीलन करावं. असे हे सावरकर सुटून आल्यानंतर आपल्याला ज्ञात आहे की पुढे काही
घटना घडल्या आणि दैव योगानं आमच्या देशाच्या भाग्यानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सुदैवानं सावरकर काही अटींवर का होईना भारतात परत आले आणि त्यांनी इथे जे सामाजिक क्रांतीचं कार्य केलेलं आहे ते देखील विशेष उल्लेखनीय आहे. म्हणून सावरकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्यासारखा वक्ता नाही, त्यांच्यासारखा साहित्यकार नाही. अहो 2200 पृष्ठांचं लेखन केलं या महापुरुषानं. नाटक, कविता, पुस्तकं, ग्रंथ काय म्हणून लिहिलं नाही. हा भाषा प्रभू आहे. सावरकर म्हणत असत इंग्रजी दळभद्री भाषा आहे. उदाहरणादाखल ते म्हणत असत की PUT पुट आणि CUT कट, म्हणजे इकडे पुट उचा उच्चार इकडे चालतो आणि इकडे मात्र कुट नाही, कट. कसली दळभद्री भाषा आहे. स्पेलिंग वेगळं, उच्चारण वेगळं. आणखीन काही उदाहरणं ते देत असत सावरकर. ते म्हणत असत की आमच्याकडे मिठी मारणं, आलिंगन देणं आणि कुशीत जाणं या 3 शब्दात देखील केवढा गोड अर्थ दडलाय. भाऊ बहिणीला देतो किंवा बहीण भावाला देते ते आलिंगन आहे. प्रियकर प्रियसीला किंवा प्रियसी प्रियकराला देते ती मिठी आहे. आणि बाळ आईच्या कुशीत जातं. हे कुशीत जाणं याला वेगळा अर्थ आहे, मिठीला वेगळा अर्थ आहे, आलिंगनाला वेगळा अर्थ आहे. पण इंग्रजीत मात्र ते म्हणत असत की आईला देखील आय वॉन्ट टू हग यू, प्रियसीला देखील आय वॉन्ट टू हग यू. हे सगळीकडे आय वॉन्ट टू हग यू, फक्त हग. त्याच्यावर ते फार भयानक पद्धतीनं कमेंट्स करत असत. ते मी इथे सांगणार नाही, आपण सुज्ञ आहात. त्या सावरकर हे भाषा प्रभू होते. म्हणूनच क्रिकेटमध्ये देखील यष्टीरक्षक, फलंदाज, गोलंदाज असे अनेक शब्द त्याने आपल्याला दिले. राजकारणात देखील संसद, आमदार, खासदार असले सुंदर शब्द त्याने आम्हाला दिले. लिफ्टला देखील उद्वाहक कितीतरी शब्द सावरकरांचे सांगता येतील. भाषा प्रभू होते सावरकर. सावरकरांनी 6 सोनेरी पानं हिंदुत्व असल्या पुस्तकांमधून त्यांचं असलेलं तत्वचिंतन, एक तत्ववेत्ता, एक इतिहासकार, एक राजनीतिज्ञ, एक धर्मपंडित, एक भाषा पंडित, हे सगळं आपल्या समोर सिद्ध केलेलं आहे. क्रांतीवीर, स्वातंत्र्यवीर, क्रांतीचा धगधगचा तेज, ज्योत, मशाल हे होतेच. ते कुणाला वेगळं सांगायला नको. म्हणून सावरकर हे विज्ञानवादी असले तरी आस्तिकही होते. सावरकर हे निरीश्वरवादी असले तरी आध्यात्मिकही होते. सावरकर हे हिंदुत्ववादी असले तरी मानवतावादी खऱ्या अर्थानं होते. म्हणून सावरकर हे समजून घेतले पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे. जाता जाता एवढंच सांगीन, गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे, आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे, पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशूनी जाओ, वादळी आवेग माझा 4 भिंतींना कळू दे, वादळी आवेग माझा 4 भिंतींना कळू दे. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात जे म्हटलंय, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थितः दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायम तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिर पैशुनम दया भूतेश्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीर चापलम तेज क्षमा धृती शौच मद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवी अभिजातस्य भारतः. हे सगळे गुण सावरकरांनी खऱ्या अर्थानं धारण केले होते. म्हणून सावरकरांचं वंदन करतो, पूजन करतो, स्मरण करतो, हृदयात साठवतो. आणि सावरकरांना अभिप्रेत असलेलं एकच की नुसती ही चरित्र ऐकायची नाही, नुसती वाचायची नाही, तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण कार्याला लागायचं.
या देशाला असलेला जातीवादाचा कलंक मिटवण्यासाठी आपण तत्पर होऊया. धर्मांधतेचा कलंक मिटवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. सगळ्या प्रकारच्या भेदांचं उच्चाटन करण्यासाठी आपण कार्य तत्पर होऊया आणि भगवद्गीतेच्या भाषेत सावरकरांना सांगूया, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युतः स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव करिष्ये वचनं तव करिष्ये वचनं तव.